यहोशवा अध्याय 7. इस्रायल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत विश्वासघात केला. यहूदा वंशातील अखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्रायल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. बेथेलच्या पूर्वेस बेथ आवेनाजवळ आय नगर आहे. तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की जा, तो देश हेरा. तेव्हा त्यांनी जाऊन आय हेरले. नंतर ते यहोशवाकडे परत येऊन म्हणाले, सर्व लोकांना तेथे जावयाला नको, फक्त 2-3 हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा. तेथे सर्व लोकांना जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही, कारण ते लोक थोडकेच आहेत. म्हणून लोकातले सुमारे 3000 पुरुष तिकडे रवाना झाले. पण आय येथल्या माणसांपुढे त्यांना पळ काढावा लागला. आय येथील माणसांनी त्यांच्यातली सुमारे 36 माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारीत नेले. त्यामुळे लोकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. यहोशवाने आपले कपडे फाडले आणि तो व इस्रायलचे वडील जन संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे पालथे पडून राहिले आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली. यहोशवा म्हणाला, हाय हाय, हे प्रभू परमेश्वरा, आम्हाला अमोऱ्यांच्या हाती देऊन आमचा नाश करायला तू ही प्रजा यार्देने पार का आणलीस? आम्ही समाधान मानून यार्देने पलीकडेच राहिलो असतो तर किती बरे झाले असते. हे प्रभो, इस्रायलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखवली. आता मी काय बोलू? कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हाला घेरतील आणि पृथ्वीवरून आमचे नाव नाहीसे करतील. तेव्हा तू आपले थोर नाव राखण्यासाठी काय करणार आहेस? तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, उठ, असा पालथा का पडलास? इस्रायलाने पाप केले आहे. मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आहे. समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडही केली आहे आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत. म्हणून इस्रायल लोकांना आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरवत नाही. ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवितात, कारण ते शापित झाले आहेत. तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नष्ट केल्याशिवाय येथून पुढे मी तुमच्याबरोबर राहणार नाही. तर उठ, लोकांना शुद्ध कर. त्यांना सांग, उद्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा, कारण इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, हे इस्रायला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू आहेत. तुमच्यातून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करीपर्यंत तुमच्या शत्रूंपुढे तुमचा टिकाव लागणार नाही. सकाळी तुम्हाला आपापल्या वंशाच्या क्रमाने पुढे आणण्यात येईल. मग ज्या वंशाला परमेश्वर पकडील त्या वंशाच्या एकेका कुळाने पुढे यावे. नंतर ज्या कुळाला परमेश्वर पकडील त्या कुळातील एका घराण्याने पुढे यावे. मग ज्या घराण्याला परमेश्वर पकडील त्या घराण्यातील एका पुरुषाने पुढे यावे. ज्याच्याजवळ समर्पित वस्तू सापडतील त्याला त्याच्या सर्वस्वासह अग्नीने जाळून टाकावे, कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे आणि इस्रायलामध्ये मूर्खपणा केला आहे. यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून इस्रायलाचा एक वंश समोर आणला. तेव्हा यहूदा वंश पकडला गेला. मग त्यांनी यहूदाची कुळे समोर आणली. तेव्हा जेरह कुळ पकडले गेले. नंतर जेरहाच्या कुळातली घराणी समोर आणण्यात आली. तेव्हा जब्दीचे घराणे पकडले गेले. मग त्याच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला समोर आणण्यात आले. तेव्हा यहूदा वंशातील अखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह पकडला गेला. तेव्हा यहोशवा अखानाला म्हणाला, माझ्या मुला, इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याला थोर मान. त्याच्यापुढे कबूल कर. तू काय केले ते आता मला सांग. माझ्यापासून काही लपवू नको. अखानाने यहोशवाला उत्तर दिले की मी खरोखर इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध पाप केले आहे आणि मी जे केले ते हे. लुटीमध्ये एक चांगला शिनारी झगा, 200 शेकेल रुपे आणि सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट ह्या वस्तू मला दिसल्या. तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या. पहा, माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत. रुपे खाली आहे. तेव्हा यहोशवाने जासूद पाठवले. ते डेऱ्याकडे धावत गेले आणि पहा, त्याच्या डेऱ्यात त्या वस्तू लपविलेल्या होत्या. त्याखाली रुपे होते. त्यांनी त्या डेऱ्यातून काढून यहोशवा आणि सर्व इस्रायल लोक यांच्याकडे आणून परमेश्वरासमोर ठेवल्या. त्यानंतर यहोशवाने व त्याच्याबरोबरच्या सर्व इस्रायल लोकांनी अखान बिन जेरह ह्याला व त्याच्याबरोबर ते रुपे,
तो झगा व ती सोन्याची वीट, त्याचे मुलगे व त्याच्या मुली, त्याचे बैल, गाढवे, शेरडे, मेंढरे, त्याचा डेरा व त्याचे जे काही होते नव्हते ते सर्व अखोर खिंडीत नेले. यहोशुवा म्हणाला, तू आम्हाला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल. मग सर्व इस्रायेलांनी त्याला दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले. त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली, ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला कोप शमला. यावरून त्या स्थळाला आजवर अखोर, त्रास देणारी खिंड म्हणत आले आहेत.